सध्या मी आहे जळगावला. कंपनीने मला 3 दिवसासाठी जळगावला पाठवलं होतं. कंपनीचे काम केले. आता इथून मला जायचं आहे उज्जैनला. काल असंच मी रील्स बघत होतो रात्री 10-11 वाजता. मला सहज उज्जैनची एक रील आली महादेवाची. मी पाहिली आणि विचार केला की इथून किती डिस्टन्स असेल. जळगाववरून मला वाटतं बहुतेक 250 किलोमीटर काहीतरी आहे. सहज मग मित्रांसोबत पण बोललो, ते पण रेडी झाले. मग आम्ही लगेच प्लॅन बनवला आणि अकोल्यावरून माझे मित्र कारनी येत आहेत. सध्या मी आहे जळगावला. आता इथून मी जाणार आहे मुक्ताईनगरला. तिथून ते मला पिकअप करतील आणि तिथून आम्ही जाणार आहे उज्जैन ओंकारेश्वरला. माझं खूप स्वप्न होतं उज्जैनला जाण्याचं, तेही लवकरच पूर्ण होत आहे. उज्जैन ओंकारेश्वर हे दोन्ही पण होतील माझे. ऑलरेडी महाराष्ट्रातले 5ही ज्योतिर्लिंग मी दर्शन घेतलेलं आहे त्यांचं, आणि हे 2 जवळपास 7, आणि केदारनाथही मी केलेलं आहे. म्हणजे फक्त राहिले 4. म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी माझे 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करण्याचं माझं ध्येय आहे. लवकरच पूर्ण होतील एवढी अपेक्षा. आणि चला आता मी निघतोय उज्जैनसाठी. चलो निघतोय आता. चेकआउट करतो हॉटेल. आता मला जायचं आहे मुक्ताईनगरला. इथून 55-60 किलोमीटर आहे काहीतरी. आज आहे शनिवार. उद्याचा एकच दिवस आहे. एका दिवसामध्ये आम्हाला उज्जैन आणि ओंकारेश्वर करायचे आणि सोमवारी पुन्हा मला लवकरच कंपनी जॉईन करायची. त्यासाठी एका दिवसामध्ये किती फिरता येईल ते बघू. आता जॉब करत करत फिरणं काही सोपं नाही आहे. टाईम काढावा लागतो. 7 वाजता ड्युटी जर केली तरी रात्री 7 ते 12पर्यंत मी फिरतो, जर फिरण्याचं ठिकाण असेल. इथेही जळगावमध्ये खूप काही बघितलं. माझा मित्र आहे रणजित गवाळे म्हणून, जळगावचा फेसबुक फ्रेंड. त्याने मला खूप काही फिरवलं इथे आणि जळगाव दाखवलं. चला आता जातोय मुक्ताईनगरला, तिथून उज्जैन. तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतेच राहील. चलो बाय. करतो चेकआउट. कीज राहिली, 1 मिनिट कीज घेतोय. ओके चलो बाय. हॉटेल चेकआउट केलेलं आहे. आता जाणार आहे मी बसस्टँडला आणि बघून घ्या माझं हॉटेल. रामनिवास मस्त हॉटेल आहे. माझ्या मित्रांनी सजेस्ट केलं होतं इथे. आता जाईल मी बस स्टॉपला, तिथून मुक्ताईनगर. आता यांना फोन केला होता मित्रांना, त्यांना यायला खूप उशीर होणार आहे. तसंही मलाही जायला 2 तास लागतीलच. बघू आता उज्जैनला कधी पोहोचतो. तसं जेवण पण राहिलेलं आहे माझं. आता जेवण आता बघू कुठे करता येईल ते तुम्हाला अपडेट देतच राहील मी. जर इथे ब्लॉग बनवण्यासाठी अनकम्फर्टेबल वाटायले, कारण सगळे माझ्याकडेच पाहिले. चलो ठीक आहे. पण जळगाव खूप भारी आहे खरंच. मस्त. मला चांगली सिटी वाटली इथे. मराठवाड्यात कमी सिटीज आहेत अशा, पण महागडं आहे, बरंच महागडं आहे. खूप पॉईंट इथले म्हणजे जवळपास खूप ठिकाणी पाहायचे राहिलेले आहेत. नेक्स्ट टाईम पुन्हा येईल, कारण आता माझं इकडे भरपूर काम आहे कंपनीचं, त्यामुळे मला इकडे यावंच लागतं. पुन्हा योग येईलच जळगावला फिरण्याचा. इथे खूप काय. चलो ठीक आहे. आलो आहे आता जळगाव बस स्टॉपला. आता जाईल इथून मुक्ताईनगरला. बघून घ्या बस स्टॉप. प्रॉब्लेम असा झाला आहे की आता वाजलेत 9:15 9:30 वाजत आहेत आणि आता जळगाववरून मुक्ताईनगरला बस नाही आहे. तर त्या कंडक्टरला विचारले, त्यांनी सांगितले इथून अजिंठा चौफुलीला जा. इथून आता ऑटोवाले 10-20 रुपये घेतील आणि तिथून तुम्हाला भुसावळ, मुक्ताईनगर ट्रॅव्हल्स वगैरे भेटतील. आता बघतो, हो भेटेल म्हणून. नाही तर मग मित्रांना जिकडे बोलावं लागेल. 50-60 किलोमीटर दूर होईल त्यांना, तर शेवटी पर्याय नाही, बोलावं तर लागेलच. बघतो भेटून जाईल वाटायले. भेटेल, हो. ठेवतो. चलो निकलते है अजिंठा चौफुली. फायनली एक ट्रॅव्हल्स भेटली. आता इथून जी ट्रॅव्हल्स आहे नागपूरला जाणारी, मुक्ताईनगरपर्यंत भेटली. तिथून तर कार येणारच आहे. जवळजवळ रात्रीचे 12 वाजून गेलेत.
ट्रॅव्हल्सनी या पॉईंटला थांबवले. पेट्रोल पंप आहे. मी लाईव्ह लोकेशन शेअर केले. आता मित्र येतीलच 5-10 मिनटामध्ये. 5 किलोमीटर दिसत आहेत आणि आता निघतोय आम्ही. खूप वेळ लागला यायला. बघू आता थकलोय. आता गाडीमध्ये आरामच करतो. सकाळी पोहोचतो आता आम्ही उज्जैनला. हिमाचल में गोरा के, उधर हिमाचल में गोरा के। आम्ही पोहोचलोय आता महाकालच्या मंदिरामध्ये. आता दर्शनासाठी जातोयच. आमचे 2 मित्र माझे तिथं ते तिलक लावत आहेत. मी लावेल पण मंदिरामध्ये लावेल कारण तिथे मला व्हिडिओ बनवायचा आहे. आणि हे अकोल्याचे 2 मित्र वाट बघत आहेत त्यांची. आता आम्ही मंदिरात जाणारच आहोत. खूप एक्साइटेड आहे मी. खूप भारी वाटेल आहे. एकदम भारी वातावरण आहे. बघून घ्या. हे अकोल्याचे दोघं. सर्वजण या एकदा इकडे. म्हणजे व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओमध्ये सगळे आले ना. पाचीला पाची. जय महाकाल. तरी 70% झाली चार्जिंग. भारी आहे.
मध्ये एंट्री केलेली आहे. सर्वजण नुसते आता काढणं चालू आहेत, त्यांचे पोज देणं चालू आहेत. मी आपला ब्लॉग करतोय, फोटो काही काढले नाही आहेत. भारी आहे, बघून घ्या. अरे जबरदस्त करताय. एक जण कुठे आहे? हे दोन बिना लग्नाचे आणि उरलेले दोन समोर. नाही, मी खुश आहे कारण व्हिडिओ बायको पाहणार आहे. मी खुश आहे. बोला. हे सीन भारी आहेत पण. हा काय ते सर हे घेऊन जा, ते लावा. हा माईक घ्या सर. आम्ही इथे उज्जैनला आलेलं एक प्रायव्हेट रूम केली आणि तिथं फ्रेश झालं. आणि लवकर फ्रेश व्हायचं होतं आणि लवकर यायचं होतं, त्यामुळे आम्ही तिथे प्रायव्हेट रूम केली. अदरवाईज तुम्ही जर आला इथे तर तिथेच खूप मोठं भक्त निवास आहे. तिथे फ्रीमध्येच मला वाटतं हॉल आहे, तिथे फ्रेश होण्याची व्यवस्था आहे. तुम्ही तिथे फ्रेश होऊ शकता. एकंदरीत खूप चांगलं वातावरण आहे इथे, बघण्यासाठी खूप काही आहे. आणि तुम्ही आले तर प्रायव्हेट हॉटेल करू नका. इथे भक्तनिवास खूप मोठा आहे आणि चांगली व्यवस्था आहे. दिसतात खूप स्वच्छ दिसत आहे, एकदम तिरुपतीचं देवस्थान जसं आहे सेम त्या टाईपमध्ये इथे भक्तनिवास आहे. इथे आहे शीघ्रदर्शन पास आहेत. आता मित्र विचारायला गेलेले आहेत की एक्झॅक्टली किती वेळ लागेल दर्शनासाठी. आता ते बोलत आहेत की अर्धा ते 1 तास लागेल. त्यामुळे आता आम्ही काही पास घेणार नाही आहेत. जनरल दर्शनच्या लाईनमध्ये लागेल. ऐकून जायचं आहे का? अच्छा चलो. जनरल दर्शनच्या लाईनमध्ये आम्ही लागलेलो आहे. किती वेळ लागेल? 1 घंटे में. ठीक आहे ठीक आहे. 1 तासात दर्शन होईल म्हणतायत, बघू. चलो आता नंबरला लागलो आहे आम्ही, लाईनला लागलो आहे. मोबाईल अलाउ नाही म्हणतायत. जिथपर्यंत अलाउ आहे तिथपर्यंत व्हिडिओ काढत राहील, नंतर ठेवून देईल. लाईन तर भरपूर दिसायली, बघू आता. लाईनला लागलो आहे आम्ही, गर्दात आहे. मोबाईल चालू पुढे चालणार नाही. आज का सर्व आलेत का? काय झालं सांग. मोबाइल के वजह से हमें दर्शन के लाइन में से बाहर निकाल दिया है. पहले मोबाइल जमा करने के लिए बोला, फिर लाइन लगाने के लिए बोला और दर्शन मिलेगा. और अभी हम राह देख रहे हैं कि कैसा हमारा दर्शन होगा. अभी कैसा हो सकता है अगला सफर. अभी हम उस तलाश में है. हम जल्दी आपको अपडेट करेंगे. अपडेट करेंगे. आता ठेवतो मोबाईल आता लॉकरमध्ये आणि पुन्हा लाईनला लागतो. बघू आता काय होते काय नाही. महाकाल. महाकाल में अरे बरे पाऊस चालू झाला ना. हे पहा एकदम ऊन पडले. धूप में भी बारिश गिर रही है. अभी हा चमत्कार आहे उज्जैनचा. चमत्कार है. धूप में पानी गिरा रहा. एक किती ऊन आहे पाहून घ्या. आणि एकदम पाऊस पडत आहे. ओले लग रहे. ओले लग रहे. चलो चलो. किधर है प्रोटोकॉल? किधर है? आमचे अकोल्याचे मित्र खूप जुगाडू आहेत.
इथे ओळख काढली, त्यांनी नंबर घेतले मित्रांचे आणि आता त्यांच्या ओळखीचा एक मित्र येतोय, तो आम्हाला दर्शनासाठी मदत करेल, डायरेक्ट नेईल. आमचे मोबाईल वगैरे इथे जमा करायला सांगितले होते, आम्ही तिथून रिटर्न आलो आहे. त्यांची ड्युटी आहे 12:30 वाजता, म्हणजे मंदिर ट्रस्टमध्ये ते काम करतात त्यांचे मित्र. तर त्यांचा फोन आला होता, ते येतीलच आता थोड्या वेळामध्ये आणि आम्हाला घेऊन दर्शनासाठी जाणार आहे. बघू इकडे आणि त्यांच्या ऑफिसचं ॲड्रेस किंवा काहीतरी रेफरन्स दिला आहे, तिथे जाऊन आराम करा म्हटले. तोपर्यंत मी पोहोचतो. आता ते येतील आणि नंतर आम्ही दर्शन करू. लाईनला लागलेलो आम्ही वापस आलो. आता आराम करतोय जाऊन. ते हे आमचे दादा आहेत अकोल्याचे, यांची खूप मोठी ओळख आहे. यांनी इथे अकोल्याची ओळख तिथं काढलेली आहे आणि आम्हाला डायरेक्ट दर्शनाला घेऊन जात आहे. चलो आता आम्ही आलेलो आहे प्रोटोकॉल ऑफिसमध्ये. हे मंदिर ट्रस्टचं आहे, म्हणजे त्यांच्या एम्प्लॉईसाठी आराम करण्याची व्यवस्था वगैरे असते इथे. तर त्यांनी आम्हाला इथे बोलवले. त्यांना यायला अर्धा तास वेळ आहे, त्यामुळे आता आम्ही इथे थोडा वेळ आराम करू आणि नंतर ते आम्हाला दर्शनासाठी घेऊन जाणार आहे. चला, ओळखीचा काहीतरी फायदा होत आहे, बघू. थोडा आराम करतो आता इथे आणि तुम्हाला अपडेट देतो. चला आमच्या मित्राचे मित्र आलेले आहेत, VIP पास घेतलेले आहेत आम्ही. आता ते स्वतः आम्हाला दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत. नाही तर आम्हाला भरपूर वेळ लागला असता. आमचे 2 मित्र तिकून येत आहेत आणि हे दोघं इथे आहेत, एक आणि हा इकडं हा कॅमेरा. चलो आता पास रेडी होतच आहेत. पास आले वाची आले. सगळे आले का? एकूण हा इकडे आम्हाला इथे सागर भाऊ भेटले होते, म्हणजे आमच्या मित्राच्या मित्राचे मित्र होते ते. सांगू द्या. आमचे मित्र होते एक सागर भाऊ, सागर बंड, ते इथले होते. त्यांनी आमची फार मदत केली दर्शन करण्याकरिता. थँक्यू सागर भाऊ. थँक्यू सागर भाऊ. आपण नंतर VIP दर्शन, एकदम VIP दर्शन झाले आमचे. एवढं भारी दर्शन झालं, खूप भारी. आम्ही इथं कालभैरवनाथ मंदिराच्या दर्शनासाठी आलो होतो. दुरूनच दर्शन घेतले, कारण लाईन खूप मोठी आहे आणि इथंच आम्हाला खूप वेळ होत होता. त्यामुळं मग बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता निघालो आहे आम्ही ओंकारेश्वरसाठी. आता सकाळपासून जेवण पण केलेलं नाही आहे, त्यामुळं आधी कुठेतरी जेवण करावं लागेल आणि नंतर आम्ही निघेल ओंकारेश्वरसाठी. एकंदरीत उज्जैन खूप भारी आहे, तुम्ही अवश्य दर्शनासाठी या. एक वेगळीच एनर्जी आहे, जे मी रीलमध्ये प्रत्येक वेळेस ऐकत होतो, बघत होतो की उज्जैनमध्ये एक वेगळीच एनर्जी आपल्याला दिसून येते, फील होते. खरंच आहे, जेव्हा तुम्ही दर्शनासाठी तिथे जासाल आणि दर्शन घेता त्यावेळेस तो मुमेंट आपण एक्सप्लेनच करू शकत नाही, एवढा जबरदस्त मुमेंट असतो तो. आणि स्पेशली आम्ही सर्वजण सागर सरांचं खूप आभारच मानतो, कारण त्यांनी आम्हाला एक VIP दर्शन करून दिलं. तिथे एकदम आरामशीर आमचं दर्शन झालं
उज्जैनमध्ये. आणि जनरल जे दर्शन असतं ते खूप दुरून फक्त देवाची आपल्याला मूर्ती दिसते, म्हणजे दुरून दर्शन होतं. परंतु यांच्यामुळे आम्हाला एकदम मंदिराच्या एकदम मूर्तीच्या जवळ दर्शन झालं, एवढं खूप भारी वाटलं. चलो निकलते अभी ओंकारेश्वर की ओर. चलो बाय बाय, मिलेंगे जल्दी. आम्ही बराच वेळ झालं निघालोय उज्जैनवरून, आता ओंकारेश्वरला जातोय. 4 किलोमीटर पासून जाम लागलेला आहे ट्रॅफिक, आणि पुढे जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. आता जायलाच आम्हाला 4 तास लागतील. म्हणजे आत्ता वाजले 6:10 सायंकाळ, संध्याकाळी 10 वाजतील आम्हाला ओंकारेश्वरला. आता घरी तर रिटर्न कधी जाईल माहिती नाही, बघू. खूप बोर झालं आता ट्रॅफिकमध्ये. बघून घ्या, पूर्ण ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. कंटाळा आला आता गाडीमध्ये बसून बसून. चला ओंकारेश्वर किती वेळ लावेल माहिती नाही. शेवटी आता देवाचं दर्शन घ्यायचं म्हणजे वेळ ते लागणारच, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावीच लागणार. महाकालचं दर्शन झालेलं आहे, आता ओंकारेश्वरचं दर्शन होईल, म्हणजे दर्शन करूनच जाणार. बघू, वेळ तर लागेल. चलो ठीक आहे. कार निघाली माझी, बसतो आता कारमध्ये. आमचे ड्रायव्हर काका पण खूप बोर झाले आता ट्रॅफिकमध्ये. चलो. मोटरसायकलवाले काही सुधरू देत नाहीत. 3 वाजता निघालो होतो उज्जैनवरून, आता जवळपास 6:30 वाजले. 3.5 तास झाला कंटिन्यू ट्रॅफिक जाम आहे. आता यांना विचारतोय बाकीच्यांना, तर समोर कंटिन्यू 15 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे. ओंकारेश्वरला जायला किती वेळ लागेल काय आयडिया नाही. आता गाडीमध्ये पेट्रोल टाकायचे, पेट्रोल टाकते. बघू आता कधी किती वेळ लागेल ते काही सांगता येत. कंटाळा. आम्ही दुपारी 3 वाजता निघालो उज्जैनवरून. आता रात्रीचे 11:30 वाजलेत, 12 वाजत आहेत. आम्ही जवळजवळ पोहोचले ओंकारेश्वरला. 10 किलोमीटर बाकी राहिले ओंकारेश्वर. इथे एवढी गर्दी आहे. आम्हाला इथून रिटर्न पाठवलंय. आता इथून सांगितलं एक तर बसनी जावं लागेल, कार काही जाता येणार नाही. आणि कार जर पाठवली तर ती सकाळीच येईल रिटर्न, त्याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे आता रिटर्न जातोय. ओंकारेश्वरचं दर्शन हे राहिलंच आहे. आता नेक्स्ट टाइम कधी ओंकारेश्वरला येईल माहिती नाही, पण लवकरात लवकर ओंकारेश्वर दर्शनासाठी आम्ही नक्की येऊ. चलो आता डायरेक्ट अकोला.